हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही जात आहोत पुण्याला शॉपिंगला. तर तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये पाहिलं असेल की माझ्या भावाचं लग्न ठरलेलं आहे, त्यामुळे आज आम्ही जात आहोत लग्नाची शॉपिंग करण्यासाठी, म्हणजेच बस्ता बांधण्यासाठी. तर बस्ता आम्ही पुण्याला ठेवला आहे कारण नवरीकडची जी मंडळी होती त्यांना पुणे जवळ पडणार आहे, म्हणून आम्ही अशा मध्यभागी ठेवला आहे जेणेकरून सर्वांना येणं सोपं जाईल. माझे छोटे काका काकू जे आहेत त्यांच्यासोबत आम्ही जात आहोत. आणि तुम्ही पाहू शकता वातावरण खूप छान आहे बाहेरचं. खूप जास्त पाऊस पडला आहे, त्यामुळे मस्त हिरवळ आणि पाऊस, खूप थंड वाटत आहे. मामाकडे जायचं. हाय, तर आम्ही आलो आहोत पुण्याला. ही आहे आमची टीनू. सध्या खूप जास्त भूक लागलेली आहे, त्यामुळे सही पकडे हैं. कोण आलेले आहे पहा. हे आहेत माझे मोठे काका काकू, आणि त्यांनी आम्हाला अचानक भेटून सरप्राईज दिलं. कारण ते वेगळ्या गाडीमध्ये येत होते आणि आम्ही वेगळ्या गाडीमध्ये जात होतो, आणि अचानक ते आम्हाला भेटले. त्यानंतर आम्ही मस्तपैकी नाश्ता केला सर्वांनी एकत्र, आणि त्यानंतर पुन्हा निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर फायनली आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो. हॅलो, हे बघा आम्ही कुठे आलोय. अरे हाय तरी कर. आमचा उत्सव मूर्ती. मस्तपैकी आता शॉपिंग करणार आहोत. आणि ही आहे नवरी, म्हणजेच माझी होणारी वहिनी. ती माझ्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे मला तिला नावानेच बोलवावं लागेल. तिचं नाव प्रीती आहे. पुण्यामध्ये मूलचंद मिल असं एक शॉप आहे, तिथे आम्ही आलेलो आहोत बस्ता बांधण्यासाठी. तिथे मुलाच्या कपड्यांची ट्रायल चालू आहे आणि खूप छान छान आउटफिट होते तिथे, मुलांसाठीही आणि मुलींसाठीही. खूप छान साड्या पण होत्या. आम्ही मुलींसाठी खूप साऱ्या साड्या घेतल्या, जशी की एंगेजमेंटची साडी, हळदीची साडी, लग्नाचा शालू, बऱ्याच गोष्टी घेतल्या. यामध्ये दाखवल्या नाहीत कारण काहीतरी सरप्राईज ठेवायला हवं. टोपी जरा आत घे ना जरा. मागे ये. बघू छोटू. इकडे फिर. Thank you.
दुसरा बघा ना. तू हात असं ठेव. त्यानंतर आम्ही त्या दोघांचे फोटोज काढले एकत्र आणि ते दोघंही लाजत होते खूप जास्त फोटो काढताना. तर फायनली आमची शॉपिंग करून झालेली आहे आणि आता जवळपास दुपारी 12:30 ते आत्ताचे 6 वाजले तेव्हा आमची फायनली कंप्लीट झाली आहे शॉपिंग करून. तू सांग त्यांना येणार मी मारतो तू मारणार तू सांग बापरे बघ मारायला शिकवतोय. आयु मारायचं नाही. मारायचं मारायचं नाही तसं. माऊला देतो. मला ना नाही फक्त मामाला इथे फक्त मामाच लिहिणार आहे. मला काय नको. हे पिऊ मी ये घरी तुला सांगतो. माझ्या घरी तू घरी ये तुला सांगतो. माझ्या घरी नव्हती खाल्ली. व्हिडिओ आहे व्हिडिओ. इकडे बघा कोणीतरी. प्रीती नको मला ती म्हणजे ते आत्ताच नवरीची काळजी करते. सगळे एकमेकांमध्ये कळेल का रे. चांगला आज झाला असता प्री वेडिंग. नाश्ता टाइम काय झालं. बघा आमचे नवरा नवरी बघा. चालतंय कसं आहे तुला अजून मिळाला नाहीये ना खाऊ. काय म्हणतात बघायचं काय भावी मूर्ती काहीतरी म्हणते ना काय बोलतात उत्सव मूर्ती. उत्सव मूर्ती हे दोघं आहेत. उत्सव मूर्ती. ए हाय तरी करा ऍटलीस्ट. कौन है ये लोग कहाँ से आते हैं पोहे खायला येतात का. तर फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि आत्ता जवळपास 11:30 वाजलेले आहेत. तर आता झोपायला हवं कारण आयांचं उद्या स्कूल आहे, त्यासोबतच अमोलचं ऑफिस देखील आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.